जळगाव, मराठवाडा आणि विदर्भमधील लोकांना पुढील 2 महिन्यामध्ये धन लागू शकतो. जर का तुमच्या शेतामध्ये, घरावरती किंवा आजूबाजूला कुठेही जर तुम्हाला पॅराशूट पडलेले आढळले आणि तुम्ही जर त्याला हात नाही लावले तर तुम्हाला सरकारकडून काही ठराविक रक्कम बक्षीस म्हणून मिळू शकते. आणि ही काही गंमत नाहीये, तर खरंच तुम्हाला पैसे मिळू शकतात. कारण की हे पॅराशूट आहेत इस्रोचे. इस्रो आणि ऑटोमेट डिपार्टमेंट म्हणून एक रिसर्च करत आहे, ज्यामध्ये हैदराबादच्या टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरवरनं ते 10 बनवून हवेत सोडणार आहेत, ज्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मशीन असतील. आपले रिसर्च संपल्यानंतर ते जमिनीवरती उतरवले जातील. हे पॅराशूट जरी हैदराबादवरून सोडण्यात आलेले असले तरी हवेच्या बदलामुळे ते विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव मध्ये उतरण्याची शक्यता आहे. तरी जर असे पॅराशूट जर तुम्हाला दिसले तर त्यांना हात लावू नका. जवळ जिल्हाधिकारी किंवा पोलीस स्टेशन मध्ये त्याची माहिती द्या. यामध्ये काही ठराविक रक्कम तुम्हाला बक्षीस म्हणून सरकारकडनं मिळू शकते. आणि हो, या डिव्हाइस आणि मशिनरीमध्ये हाय व्होल्टेज करंट असू शकतं, म्हणून रील्स आणि फोटोच्या नादामध्ये डिव्हाइस सोबत छेडछाड करू नका. माहिती जर आवडली असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि असलीच लेटेस्ट माहिती मिळवण्यासाठी ओजी गौरवला फॉलो करून घ्या.